जश्न बहारा है, इश्क ये देख के हैरा है। कहने को जश्न बहारा है, इश्क ये देख के हैरा है। फूल से खुशबू खफा खफा है गुलशन में, छुपा है कोई रंज फिजा की चिलमन में। सारे सहम नजारे हैं, सोए सोए वक्त के धारे हैं, और दिल में कोई कोई सी बातें हैं। ओ कहने को जश्न बहारा है, इश्क ये देख के हैरा है। फूल से खुशबू खफा खफा है गुलशन में, छुपा है कोई रंज फिजा की चिलमन में। क्या है सितम सोचते हैं अब ये हम, कोई कैसे कहे वो है या नहीं हमारे। करते तो हैं साथ सफर, फासले हैं फिर भी मगर, जैसे मिलते नहीं किसी दरिया के दो किनारे। पास है फिर भी पास नहीं, रास नहीं। शीशे की एक दीवार है जैसे दरमिया, सारे सहमे नजारे हैं, सोए सोए वक्त के धारे हैं, और दिल में कोई कोई सी बातें हैं। वो कहने को जश्न बहारा है, इश्क ये देख के हैरा है। फूल से खुशबू खफा खफा है गुलशन में, छुपा है कोई रंज फिजा के चिलमन में। हमने जो था नगमा सुना, दिल ने था उसको चुना। ये दास्तान हमें वक्त ने कैसी सुनाई। हम जो अगर हैं गमगी, वो भी उधर खुश तो नहीं। मुलाकातों में है जैसे घुल सी गई तन्हाई। मिलके भी हम के भी गुल खिलते नहीं। आंखों में है बहारे, दिल में खिजा। सारे सहमे नजारे हैं, सोए सोए वक्त के धारे हैं, और दिल में कोई कोई सी बातें हैं। वो कहने को जश्न बहारा है, इश्क ये देख के हैरा है। फूल से खुशबू खफा खफा है गुलशन में, छुपा है कोई रंज फिजा की चिलमन में।
धन्यवाद. या ठिकाणी आपल्या आगाराचे लाडके गोविंद, मी त्यांना विनंती करतो की आपण सपत्नीक विचारमंचावर विराजमान व्हावं. खरं तर दरेकर साहेबाकडे बघून, दरेकर साहेबाचा रुबाब बघून, दरेकर साहेबांना बघून एक खेळ आठवला, मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनकी सपनों में जान होती है, मन से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होते, असं हे देखणं. आणि ते दुसरी चालक आज आपल्यामधून आपण निघून जात आहे. DJ गेली बंद करा, डीजे बंद करा. डीजे मी मग सांगितल्याप्रमाणे गेली 29 वर्ष दरेकर साहेबांनी एस टी महामंडळामध्ये सेवा करून, ज्यांनी गेली 22 वर्ष एस टी महामंडळामध्ये सेवा देऊन तेही आज आपल्यामधून सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर माणूस हा कार्यामधून, खरं तर तुमच्या आयुष्याची दुसरी मिनिंग, दुसरा टप्पा या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. त्यानिमित्तानं आजचा हा कार्यक्रम, सुरुवातीला ज्या ज्या महापुरुषांनी आपली समाजव्यवस्था बदलण्याचं काम केलं, समाज घडवण्याचं काम केलं, त्या सर्व महापुरुषांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आगाराच्या वतीनं सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या आगाराचे लाडके आगार व्यवस्थापक साहेब हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारून आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. श्रीयुत मुकेश कांबळे यांनी आपल्या या जबरदस्त अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपले लाडके आगार प्रमुख साहेब श्रीयुत स्वामी साहेब यांचं नाव सुचविलेलं आहे. स्वामी साहेबाला विनंती करतो की अध्यक्षस्थान स्वीकारून कार्यक्रमाला सुरुवात करावी. आपण आजच्या कार्यक्रमाला परवानगी दिली असं मी ग्राह्य धरून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे दोन्ही सत्कार मूर्ती, त्याचबरोबर आपल्याला लाभलेल्या आगारातील आमचे मार्गदर्शक, आगाराच्या वरिष्ठ लिपिक, आगाराच्या वरिष्ठ अकाउंटंट मॅडम, त्याचबरोबर आगाराचे शब्दसुमनानं स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचं कुठलाही कार्यक्रम म्हटलं की आपल्याला आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं सत्कार मूर्तीचं सुरुवातीला स्वागत करणं औचित्य आहे. म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे दोन्ही सत्कार मूर्ती, त्यामुळेच आपण दोघांचाही या ठिकाणी सपत्नीक सत्कार करतो आहोत. आपण जेवढी महाराजांनी आम्हाला सेवा दिली, त्या सेवा घडवण्यामागे खरं योगदान कुणाचं असेल तर योगदान तुमचं आहे. त्यामुळं तुमचंही या ठिकाणी कौतुक होणं, तुमचंही कर्मचाऱ्यांच्या वतीनं, सगळ्या आप्त नातेवाईकांच्या वतीनं सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी, सुंदर सत्कार या ठिकाणी आगाराचे लाडके आगार व्यवस्थापक आमचे सर्वांचे मार्गदर्शक स्वामी साहेब यांच्या हस्ते, बन महाराज यांचा प्रशासकीय, त्याचबरोबर मी आगारातील दोन काही नावं सांगणार आहे. त्या कर्मचाऱ्यांनी पुढे यायचं आहे. आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचा इकडे समोर, इकडे समोर धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. मी त्यानंतर आजचे दुसरे सत्कार मूर्ती दरेकर साहेब, म्हणजे तेच जोश, तोच उमेद, तीच जिद्द, तीच चिकाटी. कधीही कुठल्याही कर्तव्यासाठी नकार न देणे, देईल ते काम एकदम प्रामाणिकपणे व्यवस्थित पार पाडणे. पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये आपली सेवा एकदम व्यवस्थित, एकदम सुरक्षित पार पाडून आपल्या मायभूमीत, आपल्या औसा आगारामध्ये
सेवानिवृत्त होणं, आपल्या घरी सेवानिवृत्त होणं यासारखं परमभाग्य खरं तर सेवा कालखंडामध्ये कुठेही नसतं. हा सुवर्ण योग आपल्या नशिबी आला. हा सुवर्ण योग याचे साक्षीदार होण्याचं काम आपल्या सर्वांना मिळालं. आपलंही या ठिकाणी मोठं नशीब. दोन्ही देऊन साहेबांचा गौरव होत आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या माहितीस तो एक दोन शब्द सांगतो. आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या विचारधारेनं वेगवेगळ्या सर्वांना सोबत घेऊन सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम पार पडत असतो. त्याच वर्गणी आम्ही जमा करतो आणि कार्यक्रम सुंदर वैचारिक कार्यक्रम आम्ही पार पाडतो. या जयंतीला आम्ही झाडे लावले, वेगवेगळे पुस्तकं वाटप करतो, लहान मुलांचे भाषणं ठेवतो. अशी वेगवेगळी रक्कम थोडी रक्कम शिल्लक राहते. त्या पैशामधून कर्मचाऱ्यांचा परत सन्मान करणं, कर्मचाऱ्यांचे कार्यक्रम पूर्ण करणे असा विविध उपक्रम करत असतो. त्या अनुषंग कमिटीमधल्या सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष जे 5 कर्मचारी असतील त्यांच्यासह मी एक चालक, एक वाहक, एक यांत्रिक विभागाचा प्रतिनिधी, एक लेखा शाखा रोकड शाखेचा प्रतिनिधी आणि एक भांडार शाखेचा आणि TTOचा प्रतिनिधी 5 जणांना विनंती करतो की आपले प्रतिनिधी या ठिकाणी येऊन दोघांचंही 5-5 जणांनी या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्याच्या वतीनं सन्मान चिन्ह एक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करावा. मी लहाने ड्रायव्हरना विनंती करतो की लहाने साहेब आपण समोर यावं. चालकाचं प्रतिनिधित्व म्हणून आपण या ठिकाणी यावं आणि वाहकाचं प्रतिनिधित्व समोर बघा. मल्लिक साहेबांना विनंती करतो की आपण वाहकाचं प्रतिनिधित्व म्हणून समोर यायचं आहे. खरं तर आम्ही एक आता अशी भेटवस्तू दिलेली आहे. ती भेटवस्तू जोपर्यंत आमचा कर्मचारी त्या घरामध्ये हयात असेल तोपर्यंत ती वस्तू त्याच्या घरात त्याने देवाऱ्यामध्ये ठेवली पाहिजे. ट्रॉफीवर त्याचं नाव, त्याचा 3D फोटो काढून आगाराच्या वतीनं आम्ही त्याला समोर बघा. आपल्या सर्वांच्या माहितीत तो सांगतो की आम्ही आगारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, या दोन्ही जयंतीच्या वतीनं कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असतो. जे सेवानिवृत्त आणि आगाराच्या सर्व मॅडम, मी आगाराच्या अकाउंटंट मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी राऊत मॅडमना विनंती करतो की मॅडमचा पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन शाल देऊन सन्मान करावा. मॅडमचा सत्कार करण्यासाठी निलामी मॅडमना विनंती करतो की मॅडमचं पुष्पहार, पुष्पगुच्छ शाल देऊन सन्मान करावा. समोर दक्ष TI मॅडम, आदरणीय कोते मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी मी मंदार मॅडमना विनंती करतो की मॅडमचं पुष्पहार, पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करावा. त्याचबरोबर आगाराच्या वरिष्ठ लिपिक वडगावे मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी मी पाटील मॅडमना विनंती करतो की मॅडमचं पुष्पहार, पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करावा. कविता करा. रामेगाव साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तर आमच्या वतीनं संघटना प्रतिनिधींना विनंती करतो की आपल्या प्रतिनिधीसह दोन्ही सत्कार मूर्तीचं शाल श्रीफळ देऊन सन्मान करावा. लवकर या जरा. समोर बघा सर. गेली 22-23 वर्ष संघटनेशी प्रामाणिक, त्याबद्दल संघटनेच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य संदीपानजी शेळके साहेब, BJPचे जिल्हा परिषद सदस्य आहेत संदीपान भाऊ शेळके. खाली थोडं खाली. हां, ओके. समोर बघा सर. धन्यवाद सर, आपला वेळातून वेळ काढून आपण या ठिकाणी आलात. आजच्या कार्यक्रम सभापती साहेब, आदरणीय व्यासपीठ व येथे जमलेल्या सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींना
आज आपण श्री बनसाहेब व दरेकर साहेब यांच्या गौरव कार्याचे गौरव करण्यासाठी ते सर्वजण आपण उपस्थित झाला आहात. तरी मी स्वतःला मला 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण केलेले प्रामाणिकपणा, एकनिष्ठता आणि या संस्थेसाठी केलेले योगदान हे आम्ही तसे उजनीचे आमचे दरेकर साहेब पण आगारात फेमस आहेत. आणि सांगायची एक गोष्ट म्हणली तरी एका मुलाने एका वडिलांना आपल्या विचारलं की आपण पेन्शन आणि खोडलबर घेऊन का फिरता, तेव्हा वडिलांनी त्यांना हसून म्हणलं की बाबा पेन्शन ही आपल्याला कार्य करण्याची प्रेरणा देते, तर खोडरबर हे चुका झालेली सुधारण्याची संधी देते. तसेच आपण एवढे वर्ष आपले कर्तव्य करून ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या सुधारून आपण आज स्वाभिमानाने सेवानिवृत्त होत आहात. त्याबद्दल मी आपल्याला दोघांनाही शुभेच्छा देतो. आणि पुढील वाटचालीस आपण असेच आरोग्य सगळं व्यवस्थित ठेवून आपण पुढील आयुष्यामध्ये सुखी समृद्धी राहू एवढंच बोलतो. माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. धन्यवाद सर. मी मगा म्हणल्याप्रमाणेच की आपल्यामध्ये सुद्धा उत्कृष्ट कलाकार, उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत. आमच्यामध्ये सुद्धा एक कवी आहे. मी रामेगावी साहेबांना विनंती करतो, आहेत का? हां, रामेगावी साहेबांना विनंती करतो की आपलं काव्यात्मक दोन्ही सत्कार मूर्तीचं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपले सर्वांचे लाडके आगार प्रमुख साहेब, स्वामी साहेब, उपस्थित सर्व पदाधिकारी आणि येथे जमलेले माझे सहकारी मित्रांनो, आजचा कार्यक्रम म्हणजे सेवापूर्ती कार्यक्रम. हा कार्यक्रम एवढा मोठा होतोय. आपण कार्यक्रम म्हणजे एक पावती, आत्तापर्यंत केलेल्या सेवेची पावती असं समजतात. तर एखादी दुकानातून वस्तू जर आपण घेतली तर वस्तू हातात घेतो, डोक्यावर घेतो आणि पावती खिशात घालतो. पावती ही छोटी असते, पण हा कार्यक्रम एवढा मोठा आहे की याची सेवा, या कार्यक्रमाची सेवा, याच्या पाठीमागे यांनी केलेली सेवा किती मोठी असेल. एखादा वक्ता जर व्याख्यान देत असताना त्याचे शब्द, वाक्ये खूप महत्त्वाचे वाटतात, पण त्याच्या पाठीमागे असलेला त्याचा अभ्यास हा प्रचंड असतो, पण तो दिसत नाही. फक्त त्यांनी बोललेलं तेवढंच आपल्याला दिसतं. तर हा कार्यक्रम दिसतो, पण याच्या पाठीमागे असलेली यांची सेवा ही खूप मोठी आहे. आणि हे चालक, ड्रायव्हिंग म्हणजे ही एक कला, मी कला समजतो. आणि प्रत्येकजण किंवा प्रत्येक कलाकार आपल्या कलेवर प्रेम करतो. मी सुद्धा आपल्या कलेवर प्रेम करतो, पण त्या गोष्टीचा मला गर्व नाही आहे. गर्वाचे घर खाली. तर एक गोष्ट आठवते, एक 150 पंडित, थोडं शिकलेला, तो नावेमध्ये बसून प्रवास करतो. आणि प्रवास करत असताना नावाड्याला विचारतो की बाबा तुला लिहिता वाचता येते का? तो म्हणतोय नाही. तुला गणित येतं का? नाही म्हणते. इतिहास भूगोल? अरे नाही, मी काही शिकलो नाही, मी अडाणी निरक्षर आहे म्हणते. अरे 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 म्हणते, तुझं अर्ध आयुष्य वाया गेले की म्हणते, तुझ्या जीवनाला काही अर्थ नाही. थोडं अंतर गेल्यानंतर वादळीचं चिन्ह नावाड्याला दिसतात. नावाडी म्हणतो, साहेब तुम्हाला पोहता येतं का? साहेब म्हणते नाही. आता तर तुमचं पूर्णच आयुष्य वाया गेले की म्हणते. थोड्या वेळाने वादळ येतंय, नाव पलटी होते, नावाडी पोहत किनाऱ्यावर येतो आणि तो 150 पंडित तिथं मरून जातो. तर गर्व कुठल्या गोष्टीचा नसावा. तर आज हे जे 2 सत्कार मूर्ती आहेत त्यांना कसल्याच प्रकारचा गर्व नाही, म्हणून तर आज एवढा मोठा कार्यक्रम हा साजरा होत आहे. आणि या 27 वर्षे आणि 22 वर्षे या दुःखाचे, काही अडचणीला तोंड देणारे प्रसंग असतील, काही आनंदाचे, काही कौतुकाचे प्रसंग असतील. तर मी एक बघितलेला प्रसंग सांगतो. मी त्यावेळेस एस टीमध्ये जॉईन नव्हतो आणि एस टीनं प्रवास करत होतो. मी बारामतीकडे असताना एक घटना बघितली की गाडी आपली बस येऊन थांबते आणि एक महिंद्रा गाडी जे दारू पिऊन आलेला आणि आडवी अशी लावलेली, त्या संग एस टी ड्रायव्हर संग वाद होतो. आणि मग शिव्या घालतो. शिव्या घातल्या तरी आपला बस चालक शांत बसतो. त्यावर त्याचं समाधान झालेलं नाही. परत चप्पल फेकून मारतो. चालकाने चप्पल हुकवतो आणि जळीला लागून चप्पल खाली पडते. त्यावरही समाधान झालं नाही. अजून 2-4 शिव्या देतो. तरी या वेळेत प्रवाशाची चढ उतार होते. कंडक्टरने बेल दिल्यास गाडी निघते. 8-10 फूट गाडी गेली
की गाडीतले प्रवासी हसतात. ड्रायव्हरनं गाडी थांबवली, हँडब्रेक टाकलं, खाली उतरलं आणि त्या बेवड्याच्या 2 कानाखाली लावली, एक सवाशीने एक उलटी. आणि मारल्यानंतर सांगितलं की तुला मारलं नसतं म्हणलं, तुम्हाला घाण शिव्या दिला, चप्पल फेकून मारलास, मी चप्पल चुकवलंय, पण तुला मारण्याचं कारण म्हणजे माझ्या गाडीतले प्रवासी हसले. असा स्वाभिमान आपल्या चालकाच्या अंगी असतो, हे मी त्या प्रसंगावरून अनुभवलेलं आहे. आणि सेवा काळामध्ये असे दुसरे काही आनंदाचे क्षण, मी एकदा संभाजीनगर ड्युटी करत असताना लातूरमध्ये आलो की एका प्रवाशानं उतरताना म्हटलं, साहेब मस्त गाडी चालवली. मला वाटलं काही तर टोचून बोलतंय, आपलं काही चुकलं काय की. म्हटलं साहेब काय झालं हो? नाही परत हातात हात दिलं आणि नंबर 1 मस्त गाडी चालवली. पूर्ण ड्युटी केल्याचा क्षण त्या एका वाक्यात निघून गेला माझा. काही असे आनंदाचे क्षण असतात आणि काही इमर्जन्सी असते. काल परवाच मागच्याच आठवड्यामध्ये आमच्या आईला ब्रेन अटॅक आला होता आणि त्यावेळेस माझं मन बेभान झालं होतं की आता काय करायचं उपचारासाठी. मी त्या घाई गडबडीत होतो आणि एक मेसेज अमोल भैयाला, रवी साहेबाला, बाबा कांबळे आणि आगार प्रमुख स्वामी साहेबांना सुद्धा एकच मेसेज सगळ्यांना पाठवला आणि म्हणलं आता पुढे काय होत येऊ, आपण आता उपचाराचं बघायचं. तर पहिला मेसेज रिप्लाय आला साहेबाचा की आईची काळजी घ्या आणि इकडली काही टेन्शन घेऊ नका. तर मागचा आठवडा म्हणजे आषाढी पंढरपूर यात्रेचा, अशा वेळेस गाड्या पुन्हा चालक वाहक सगळं ॲडजस्टमेंट करायचं असताना, एवढ्या अडचणी असताना, अशा प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा मला या माणसांनी साहेबांनी मला साथ दिली, मनाला उभार दिली. माझ्या सैरभैर झालेल्या मनाला एक स्थिरता आली आणि एवढे चांगले माणसं आपल्या आगारात आहेत. आणि दरेकर साहेब आणि बन महाराज तुमचे सेवानिवृत्ती या आपल्या आगारात होते, ही एक अभिमानाची गोष्ट म्हणावं लागेल. मी काही जास्ती वेळ घेत नाही. तर 27 वर्षे आणि 22 वर्षे सेवा केलेल्या या 2 सत्कार मूर्तींना कौतुकाचे आणि आदराचे 2 शब्दसुमने अर्पण करून मी माझी रजा घेतो. एवढंच बोलून मी असं तुम्ही दोन्हीही सत्कार मूर्तीबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं. याच ठिकाणी आत्ता आमच्या सर्वांचे लाडके मामा उजनीचे दरेकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. उजनीला अर्णा हॉटेलचे ते मालक आहेत आणि गाववाल्याचा सत्कार करण्यासाठी खास या ठिकाणी भावाचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी औसा आगाराच्या वतीनं शब्दसुमनाने स्वागत करतो. साहेबांना विनंती करतो की शाल श्रीफळ पुष्पहार घालून साहेबांचं स्वागत करावं. त्याचबरोबर औसा आगारातील 2 चालक ड्रायव्हर सय्यद साहेब आणि कसपटे साहेब यांच्या वतीनं सुद्धा दोन्ही सत्कार मूर्तीसाठी फोटो गिफ्ट आहे. मी दोघांनाही विनंती करतो की कर्मचाऱ्याच्या वतीनं आणि आम्हाला कधी कुठली अडचण आली तर आम्ही हक्कानं सांगतो की बाबा आमची गाडीचं ब्रेकडाऊन झालं आहे. अतिशय आम्हाला सहकार्य करणारे आपले दरेकर साहेब आहेत, त्यांचं कौतुक करावं. तेवढं खरंच एस टीचे खूप मोठे प्रेमी आहेत ते. त्याबद्दल मी साहेबांच्या वतीनं औसा आगाराच्या वतीनं सुद्धा त्यांचं शब्दसुमनानं स्वागत करतो. मी सय्यद आणि कसपट या दोघांनाही विनंती करतो की दोघांनाही या ठिकाणी आपण आपली भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करावा. यानंतर मी आगाराच्या अकाउंटंट मॅडम आजच्या आपल्या कार्यक्रमात पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते. पुढचं आयुष्य भरभराटीचे आणि निरोगीदायी जावं ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते. धन्यवाद मॅडम. मी यानंतर आजच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या आगाराचे सन्माननीय आगार व्यवस्थापक श्री स्वामी सर आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्मान मूर्ती श्री दरेकर आणि श्री बन. श्री दरेकर यांनी 27 वर्ष सुरक्षित सेवा पार पाडली आणि श्री बन यांनी 22 वर्ष विना अपघात आणि सुरक्षित सेवा पार पाडली. या सेवेच्या पाठीमागं त्यांच्या घरूनसुद्धा त्यांना साथ हवी असते. म्हणजे नोकरीवर येत असताना किंवा ड्युटीवर असताना घरच्या लोकांनीसुद्धा साथ दिली पाहिजे. त्यांनी साथ दिली म्हणूनच त्यांनी त्यांची सेवा 27 वर्ष सेवा सुरक्षित सेवा पार पाडणं. चालक हा एस टीचा कणा असतो. त्यांनी सुरक्षित एस टी चालवली तरच बसमध्ये असणारे जवळपास
आता तर 100 प्रवासी सुरक्षित त्यांच्यामुळं सुरक्षित ठिकाणी पोहोचू शकतात. त्यामुळे त्यांनी 27 वर्ष आणि 22 त्यांचं खूप कौतुक आहे आणि त्यांचे पुढील आयुष्य सुखी समाधानी आणि या पुढील आयुष्य त्यांनी अतिशय आरोग्यदायी जगावं एवढेच शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद मॅडम. यानंतर कामगार संघटनेचे आगार सचिव कामगार सेनेचे आगार सचिव मी कट्टाळे साहेबांना विनंती करतो अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. अध्यक्ष आणि इथे जमलेल्या सर्व प्रमुख पाहुणे तसेच मित्रमंडळी सहकारी आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांना आजचा कार्यक्रम म्हणजे सेवापूर्ती कार्यक्रम आहे. तर आज आपले जे 2 चालक आहेत की ज्यांनी तर चालक सेवा करत असताना अनेक अडीअडचणी येतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आपण या सेवेशी निगडीत आहोत. सेवा करत असताना चालकाने विचारपूर्वकच चालली पाहिजे आणि आत्तापर्यंत निर्णय घेणं जर विचार केलं तर चालक हा असा आहे की क्षणामध्ये निर्णय घेतला तरच चालक हा व्यवस्थित सुरक्षा देऊ शकतो अथवा कुठलाही निर्णय घेताना त्यांना वेळ नाही. इतर क्षेत्रामध्ये कुठं जरी काही काम करत असताना किंवा इतर टेबलला का वर्क आहे काही अनेक आहे त्या ठिकाणी थोडाफार वेळ तरी भेटतो, पण चालक हा विषय असा आहे की त्याला कुठलाही निर्णय घ्यायचा अथवा कुठली जर काही पोझिशन आले त्या वेळेला क्विकली ॲक्शन घेतलं तरच सेवा व्यवस्थित होते. तसंच दरेकर साहेब यांनी तर पुणे विभागातून नोकरी करून आपल्या लातूर विभागामध्ये आलात. दरेकर साहेबाचा विषय तर असा आहे की दरेकर साहेब नोकरी करत असताना अशा प्रकारे नोकरी केले की ते नोकरी करत असताना सुद्धा वाटलंच नाही कधी नोकरी करतात, की हसून खेळून प्रवाशाची गप्पा मारणे किंवा चालक वाहकांनी कुठलं टेन्शन नाही काय नाही. आणि त्यांचा स्वभाव थोडा कसा आहे फटकळ हे आम्हालाही सगळ्यांना माहीत आहे, पण ते म्हणतात ना माणूस जेवढा बोलका आणि बडबडा बोल. कारण आम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस दरेकर साहेब लातूर विभागामध्ये जॉईन झाले त्यावेळेला पहिल्यांदा असं वाटलं होतं की दरेकर साहेब अरे आज चालक आलेत मान्य आहे, पण चालक म्हणजे असं आहेत की बाबा काहीतरी कट्टर आहेत, बोलण्यामध्ये असं एक निर्भीडता आहे, काम करण्यामध्ये की हा माणूस जेवढा वर्णकणकर आहे जेवढा बडबडा आहे तेवढा जवळीकता साधल्यानंतर कळलं की खरंच जेवढं म्हणजे ते शांतप्रिय पण आहेत आणि एकदम भावनिक पण आहेत. कारण त्या त्या क्षणामध्ये त्यांनी त्यात गेले. बन साहेबाचा तर काही विषयच नाही, कारण बन महाराज तर असे आहेत कर्तव्य करत असतानाही त्यांचा स्वभाव शांत आहे, कुठल्या कार्यक्रमामध्येही शांत आहेत, कधी बोलावं. आणि विशेषतः त्यांचं बोलणं घेणं म्हणजे एखादं आम्ही कुठलं तरी वस्तू खरेदी करताना 2 पैसे देऊन खरेदी करतो ना त्याप्रमाणे त्यांचं बोलणं घेताना सुद्धा आम्हाला असं घ्यावं लागतं. कारण कर्तव्य करताना खरंच ह्या दोन्ही चालकांनी एवढं प्रामाणिकपणे कर्तव्य केलं आहे की आम्हाला बऱ्यापैकी त्यांचा अनुभव आणि भरपूर काही घेण्यासारखं झालं आहे. कारण का इतर चालक करतात काहीतरी मानसिकता अंतरावात असतात, पण या दोन्ही चालकांना कर्तव्य केल्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट जर सांगायची म्हणलं की दरेकर साहेबांनी शेवटची ड्युटी होती आणि त्या दिवशी आम्ही आगारात उपस्थित होतो. तर दरेकर साहेबांनी शेवटची ड्युटी करत असताना सुद्धा एस टीची एवढी प्रामाणिकपणे ड्युटी केली, शिव्या घातल्या आणखीन काही केल्या, पण प्रामाणिकपणे ड्युटी पारच करून आले. का तर त्यांची एक अपेक्षा होती की मला शेवटच्या दिवशी तरी ड्युटी करण मी सोपी ड्युटी करावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु योगायोग असा झाला की त्या रूटवरची गाडी खराब झाली आणि दरेकर साहेबाला 2 गाड्याचा लोड घेऊन येण्याचा योग आला. तरीसुद्धा त्यांनी हसतमुखाने भलेही तोंडाने काही बोलले असतील पण हसतमुखाने कमीत कमी 150 प्रवासी घेऊन शेवटची कर्तव्य त्यांनी बजावलं. कारण अभिमानास्पद आहे, कारण शेवटच्या दिवशी चालकाला असो कोणालाही असो शेवटचा दिवस हा आनंदात जावा ही प्रत्येकाची इच्छा असते. कारण पाठीमागं आपण काय केलं ही कोणीच बघत नाही किंवा अपेक्षाही ठेवत नाही, पण शेवटच्या दिवशी आपल्याला काहीतरी आनंदाचं हलकं कर्तव्य भेटावं किंवा आपण लवकर येऊन आपण 4 लोकांमध्ये संवाद साधावा हा प्रत्येकाची अपेक्षा असते. पण दरेकर साहेब त्या दिवशी तुम्हाला भेटला नाही वेळ, पण तुम्ही प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं त्या हसून आमच्या जीवनामध्ये अशी एक संकल्पना दिली की कुठल्याही परिस्थितीमध्ये चालकाने विदाऊट टेन्शन न घेता हसतमुखाने कसं कर्तव्य करावं हे तुम्ही आम्हाला शिकवलं. कारण आजपर्यंत प्रत्येक चालकाला बघितलं होतं मी स्वतः एक चालक आहे, ज्यावेळेस कर्तव्य करून येतो ना त्यावेळेस आमच्या चेहऱ्यावर असा एक हावभाव असतो की आम्हाला नाही कोणाला बोलावंशी वाटत ना कोणासोबत चर्चा. आमचं एकच असतं कर्तव्य संपलं कपडे बदला आणि अगोदर इथून बाहेर निघा. पण दरेकर साहेब त्या दिवशी तुमचा उत्साह एवढा होता की शेवटची ड्युटी केलो, एवढी हार्ड ड्युटी केलो, भरपूर काही बोललात,
पण शेवटपर्यंत माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, सगळ्यांना, माझ्या भावांना बोलूनच जायचं आहे, म्हणून तेवढा वेळ थांबला. आवर्जून साहेबाची भेट घेतलाच. विशेषतः साहेब घरी जरी गेलेला असताना 10 वेळा साहेबाला बोलून, कारण का शक्यतो असं होत नाही, कारण का प्रत्येकजण कर्तव्य करतो, ताणतणावात येतो, आपलं चल काय ज्या दिवशी आहे त्या दिवशी बघू असं जातो. पण दरेकर साहेबाचा खरंच उत्साह, तुमच्या उत्साहामुळं आम्हाला भरपूर काही शिकायला भेटणार आहे. आणि खरंच साहेब तुमच्यासारखे ह्या दोन्ही चालकासारखे आम्हाला चालक आणि तुमच्या सोबत काम करायला भेटलं. आज तुम्ही सेवानिवृत्त होत आहात असं तुमच्या जीवाला वाटत असेल ना, तरी आम्हाला असं वाटतंय की तुम्ही कायमस्वरूपी आमच्यासोबत राहा. कारण का अशाला चालकाची खरंच आवश्यकता आहे. कारण आज तुम्ही आमच्यासाठी एवढी संस्था सांभाळून आज कर्तव्य करत आहात. संस्थेतलं एवढं जी आज सौभाग्य आहे, जे प्रत्येक गोष्ट प्रवाशामध्ये नावाजलेली आहे. कारण तुम्ही सेवानिवृत्त होत चाललात, तुम्ही काहीतरी सेवा देऊन प्रवाशाची आवड निर्माण केलात. एस टीला 4 लोक तुमच्यासारखे भेटले, 4 लोकांची आवड निर्माण झाली, त्यामुळंच आज ही संस्था टिकून आहे. कुठल्याही शब्दाचं वाईट न मानून घेता त्यांनी बोललेला शब्द हा ठीक आहे, आपले वडील आहेत, आपले घरचे आहेत, या गोष्टीचा विचार करून आपण सगळेजण ॲडजस्ट करून आमचं सहकार्य आज तुमच्याकडे देत आहोत. आम्ही जसं ॲडजस्ट करून घेतलं तसं तुम्हीही घरी ॲडजस्ट करून घ्या आणि त्यांना पुढील जीवनामध्ये सगळे सहभागी राहून सुखादुखामध्ये सहभाग व्यवस्थित घेऊन घ्या, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल. परत एकदा खरं तर पावसाला सुद्धा सोहळा हवा असा वाटतो की काय असं वातावरण तयार झालेलं आहे. इतकं आभाळ असताना सुद्धा पाऊस आपल्या सर्वांसाठी थांबला आहे. निसर्गाची सुद्धा आपल्यावर खूप मोठी कृपा आज आहे. खरं तर कटाळे साहेबांनी अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला संदेश दिला आहे. आत्तापर्यंत ही 2 माणसं आमचे होते, पूर्ण वेळ घरात राहायचे, आमच्या आगारामध्ये राहायचे आणि आता इथून सध्या उलटं होणार आहे. ते आगारामध्ये आता राहणारच नाहीत, घरी पूर्ण वेळ राहणार आहेत, पण पगार मात्र आता अर्धा येणार आहे. बरोबर आहे. आतापर्यंत ते घरी अर्धाच वेळ राहत होते, पगार पूर्ण. आणि संसार चालवत असताना जो गिरणी कामगार असतो तो रोज आपल्या दैनंदिन त्याचा एक क्रम ठरलेला असतो. सकाळी 9ला बघतो, त्या खिडकीतून त्या ICUच्या रूममधून ते आपल्या बायकोला एकदा बघतो, ओक्साबोक्षी गुडघ्यात पाय डोकं घालतो आणि ओक्साबोक्षी रडायला चालू करतो. रडत असताना रडत जाईल तसे दवाखाने, विविध आजार, विविध रोग आपल्याला जडत जातात. त्या अनुषंगानं आपणाला आपल्या पुंजीचा योग्य वापर करता आला पाहिजे, हाच या गोष्टीमागचा उपयोग होता. मी अजून जर आपल्यापैकी कोणाला बोलायची इच्छा असेल तर अवघ्या 2 मिनिट. संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे पुत्र हवा ऐसा त्याचा तेही लोकी झेंडा, पुत्र हवा ऐसा गुंडा त्याचा तेही लोकी झेंडा. गुणवंतरावजी दरेकर साहेब आणि आदरणीय गोविंदरावजी बन साहेब, ज्या आई वडिलांना जन्म दिला आणि ही पृथ्वी दाखवली, म्हणून आज आपण घडलो, वाढलो आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी आजच्या हा निरोप समारंभ नाही, फक्त सेवेचा निरोप आहे, पण खरी सुरुवात झाली कुटुंबासोबत तुमची. आता इथून आपल्याला काय करायचं आणि काय घेऊन जायचं. 1984 ला या परीची सुरुवात झाली, त्यावेळेस निळी परी होती, पण नंतर तिची लाल परी झाली. खरंच दरेकर साहेब तुम्ही भाग्यवान आहात, तुमची सुरुवातच झाली पुण्यासारख्या पुण्यवान भूमीतून. ज्या ठिकाणी एसटीची सुरुवातच ती तो महाराष्ट्राच्या एसटीची सुरुवात झाली, पुणे ते आजचा अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणाऱ्या या रूटवरती, आणि आपण तिथं गेली 25 वर्ष आपल्या सेवेची या ठिकाणी सेवा केलात. चालक म्हणजे नुसता चालक नसतो, त्याच्या हातामध्ये जी स्टिअरिंग असते ती अनेक कुटुंबाला घेऊन जात असताना बऱ्याचशा कुटुंबाला खेडेगावापासून ते शहरापर्यंत आणि शहरापासून ते खेडेगावापर्यंत त्या कुटुंबाला पोहोचवण्याचं, सुखरूप पोहोचवण्याचं कार्य तुम्ही केलात. तुमचं कर्तृत्व, तुमचं मी आई तुळजाभवानीच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो, तुमचं आयुष्य निरोगी राहो एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुंदर आणि मार्गदर्शन केलं. आपला सुंदर असा विचार पाहून एक शेर आठवला, आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नसतो, आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही आणि हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोडही करता येत नाही. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही
हवी आणि नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला तो रिएलिटी शो नाही, म्हणून प्रत्येकाशी आनंदाने जगा, प्रेमाने वागा. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार प्रमुख साहेब श्री स्वामी सर, या ठिकाणी जमलेले सर्व आमचे अधिकारी कर्मचारी आणि दोन्हीकडचे आलेले पाहुणे मंडळ, नातेमंडळ, तसेच हा कार्यक्रम पूर्ण आहे आणि मी माझे 2 शब्द संपवतो. मनोगत व्यक्त करावं. आजच्या या माझ्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला हजर राहिले माझे सगळे पाहुणे, मित्रमंडळी, माझे सहकारी. मी कधी बोललो नाही, त्याच्यामुळे मला काय बोलता येत नाही. तुम्ही मेहरबानी करू मला काय आग्रह करू. कधी खाली बसून कसं बाकीचं काही सांगा खाली बोलण्यापेक्षा कृतीतून करून दाखवायचे असतात आणि गेली 27 वर्ष आपण आपली कृतीतून आपली सेवा दाखवलेली आहे. त्यानंतर मी आजचा सोहळा म्हणजे अतिशय आनंदाचा आहे. त्या निमित्ताने मी 4 शब्द बोलणार आहे. माझे सहकारी गुणवंत दरेकर, माझे सहकारी बन महाराज आणि याच्या अगोदर पण 5 कर्मचारी रिटायर झालेले आहेत गेल्या महिन्यात. मी आजारी असल्यामुळे येऊ शकलो नाही. हा क्षण म्हणजे आपल्या जीवनात जो आपण काही घटना, जो कार्य आणि हे कार्य करत असताना जे घटना पाठीमागं सारून आपल्याला पुढे चालायचं असतं आणि देवानं दिलेलं कार्य कर्म शेवट फळावती आज मिळणार आहे आपल्याला. म्हणून संतांनी सुद्धा राहिलेलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मार्गदर्शन बघून खरंच मला अजून एक शेर आठवला. कारण ही एवढी मितभाषी माणसं असून सुद्धा इतका जनसमुदाय, इतकी प्रेम करणारी माणसं या ठिकाणी आली. म्हणून म्हणतो, ना सत्ता साथ देती है, ना संपत्ती साथ देती है. ना सत्ता साथ देती है, ना संपत्ती साथ देती है. इंसानियत की सनद दोस्तो हर पल साथ निभाती है. त्याचाच हा आपण आलेला कार्यक्रमाचे सर्व साक्षीदार आहात आणि हेच तुम्ही कमवलंय. हेच तुम्ही कमवलं. गेली 27 आणि 22 वर्षात जे कमवले ते समोर बसलेली सर्व मंडळी आहेत. आपल्या अमूल्य वेळातून वेळ काढून आपल्या निरोप समारंभाला येणं अतिशय कौतुकाची बाब आहे. माझ्याकडून सुद्धा, माझ्या परिवाराकडून सुद्धा, माझ्या आगाराकडून सुद्धा तुमचं पूर्ण आयुष्य निरोगी जावं, समृद्ध जावं, सुखासमाधानाचं जावं, आपण दीर्घ आयुष्य लाभो हीच औसा आगाराच्या वतीनं, माझ्या वतीनं सुद्धा मी तुम्हाला. अजून कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. नसेल तर मी साहेबांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. अध्यक्षीय समारोप झाल्यानंतर ज्या ज्या आप्त नातेवाईकांनी भेटवस्तू, सत्कार, शाली किंवा इतरचे जे काही सन्मानाच्या वस्तू आणल्या असतील त्यांचा सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारला जाईल. आपला सन्मान स्वीकारल्याशिवाय आम्ही कार्यक्रमात संपवणार नाहोत आणि सन्मान पूर्ण करूनच आपण या ठिकाणी कार्यक्रम सोडून जेवणाच्या ती पलीकडे व्यवस्था केलेली आहे. जेवण केल्याशिवाय कोणी बाहेर जायचं नाही. मी साहेबांना विनंती करतो की आपला आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. पप्पांचं आणि बन काकांचं, पप्पाचं आणि बन काकाचं मी इथं शुभेच्छा देतो. आतापर्यंत पप्पाची 27 वर्ष झाली आणि काकांचे 22 वर्ष. 22 वर्षात सगळ्या कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं आणि अधिकारी लोकांचंही तेवढंच सहकार्य लागलं. पप्पाचा स्वभाव मनमोकळा आहे. पप्पा जे काय ती मनमोकळ्याने बोलते ते आणि तसेच आहेत ती. वाटणाऱ्याला वाटते मोठाड स्वभाव आहे ते, पण नाही तसंच असते. नाही कधीच आम्हाला पण नाही तसं काय असं. नाही वेळ नाही. पावसानं सुद्धा आपल्याला जरा वेळ दिला म्हणून चालू आहे सगळं. कार्यक्रम कसा होता पण चांगलाच चालू आहे. आतापर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांनी, कर्मचारी आणि एस टीनं सुद्धा त्याला 6 जागानं एस टीनं, लक्ष्मीनं सुद्धा आम्हाला चांगली साथ दिली.
एस टीच्यामुळे आमचं म्हणजे शाळा असेल वळण असेल चांगलं लागलं आम्हाला वडिलाकडनं आईकडनं काय नाही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्याकडनं आमच्या सगळ्या भावंडाकडनं नाही सगळ्या भावंडाकडनं काकाला सुद्धा आणि वडिलाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो बोला एक दोन शब्द बरं 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 ठीक आहे बोला साहेब तुमचं सुद्धा आभार आजच्या सत्कार सोहळ्याचे सत्कार मूर्ती श्री गोविंद मानाजी बन साहेब बन वहिनी बन कुटुंबीय व त्यांचे आलेले सर्व आप्तेष्ट तसेच आजच्या कार्यक्रमाचे दुसरे सत्कार मूर्ती श्री गुणवंत हनुमंत दरेकर साहेब दरेकर वहिनी त्यांचे कुटुंबीय व सर्व आप्तेष्ट तसेच येथे उपस्थित सर्व माझे कर्मचारी बंधू भगिनी व सर्व संघटनांचे प्रतिनिधी खरोखरच आजचा हा सोहळा खूप आनंदमय अशा वातावरणात साजरा होत आहे की 4-5 दिवसापूर्वी पाऊस नव्हता म्हणून एक चिंता होती की पाऊस नाही जसं काल तर दिवसभर पाऊस होता सकाळी 7 वाजेपर्यंत पाऊस होता 7-8 वाजेपर्यंत तसा आता कार्यक्रम आता सुरू होणार आहे म्हणलं की पाऊस थांबलेला आहे म्हणजे हा काय योगायोग आहे की कृपाच आहे की दोघेही एवढे प्रामाणिकपणे कार्य करणारे आणि पुण्यकर्मी व्यक्तिमत्व असल्यामुळे की जणू पाऊसच थांबला काय असं एक भास होत आहे तर कोणत्याही व्यक्तीचे एक वैशिष्ट्य असतात बन साहेबाबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांनी 22 वर्षे रापा महामंडळाची सेवा केली त्यांचं जॉईनिंग हे कुरुंदवाड गाव कोल्हापूर विभाग आणि 22 वर्षामध्ये कसलाच म्हणजे अपघात नाही सुरक्षित सेवा त्यांनी केलेली आहे तुम्ही साधा एक विचार करा आपण चालता चालता आपल्याला ठेस लागते कुठंच टच नाही कसला अपघात नाही कसली प्रवासी तक्रार नाही तेही कंटिन्यू त्याच्या अगोदर पण त्यांनी 10 वर्ष ट्रकवर काम केल्यास सांगत होते तेव्हा पण कधी काही अपघात वगैरे नाही किती सुरक्षित सेवा त्यांनी बजावलेली आहे शांत सुस्वभावी कधी कोणत्या कामगिरीला नकार न देणारे असे श्री बनसाहेब म्हणून आपल्या सर्वांशी परिचित आहेत तसेच दुसरे श्री दरेकर साहेब म्हणजे औसा आगाराचे कुणाची माझे म्हणजे अगोदर कुणाचा परिचय नव्हता पण असा एकमेव व्यक्तिमत्व होतं की जे अगोदरपासून मला जाणवत होते आम्ही माझी जॉईनिंग पुणे विभागातली मी शिवाजीनगरला काम केलेलं आहे आमची दोघांची भेट तिथंच झालेली आहे शिवाजीनगरला भेट झाली मी इथं जॉईन झालो त्यांना सांगितलं कोणतरी म्हणजे ते स्वामी साहेब आलेत म्हणे पुण्याचेच आहेत ते आले मला पाहायला आले तेच आहेत का आणि पाहिले निघून गेले म्हणजे ते नाहीत दुसरेच कोणतरी आहेत मग अजून 2 दिवसांनी परत माझ्याकडे आले तुम्ही पुण्याला होते का मी म्हणलं हो होतो मग मी 2 दिवसापूर्वी आलो तुम्ही नाहीत म्हणून मी निघून गेलो ते नाहीत म्हणून मी म्हणलं असं का तर तिथले स्वामी गोरे पान होते आणि इथले स्वामी काळे आहेत म्हणजे म्हणजे काय असतं वातावरणाचा फरक असेल पुण्यामधलं वातावरण पाणी असं एक हे आहे की माणसाचं एक थोडंसं कसं असतं की चेहरा पट्टी मला थोडंसं म्हणजे कलर म्हणजे थोडंसं चेंज होत असतं बरोबर आहे ते पण माणसाचा स्वभाव असा आहे मोकळा ढाकळा जे म्हणजे असं पोटात नाही ठेवायचं बाकी माणसं पाहत असतो आपण सर्रास कसे असतात की ओठात एक असते आणि पोटात एक असते
जे आपल्याला साध्य करायचं आहे ते साध्य करून घेण्यासाठी कधी कधी खोटंही बोलतात, पण तसं नाही त्यांचं. जे आहे ते बिनधास्त तोंडावर बोलायचं. बऱ्याच वेळेस मी पाहायचो पुण्यामध्ये असताना, शिवाजीनगरमध्ये असताना, की संघटना प्रतिनिधीसोबत म्हणा, कधी अधिकाऱ्यासोबतही चालू असायचं त्यांचं जोरजोरात. ती पण असं हळू नाही, काही नाही, की 5-50 कर्मचाऱ्याचं बाजूला जमा झालेले, जोरात असं बोलणं चालू असायचं. पण आता माईक दिल्यावर पण तर ते बोलत नाही. तर असे हे आपले दरेकर साहेब. आणि एवढंच नाही, एक म्हणजे महिनाभरापूर्वी डी साहेबाचा मला फोन आला की म्हणले लोहारा गाडी काही बंद झालेली आहे आणि चालकाने फोन केलेला आहे, मंत्री महोदयाचा फोन आला आहे. मी म्हणलो थांबा साहेब, म्हणलं मला माहिती आहे कोण केले फोन. आणि असं आहे की त्यांचं म्हणजे तेच येऊ सांगायचे मला की मी सांगितलं बरं का, मी केलं की. आणि कुठेही काही अडचण आली, काही असं म्हणजे आमच्या वयात फरक आहे, पण मित्रासारखा स्वभाव आमचा दोघांचा पण. म्हणजे काही असलं तर आम्ही दोघं एकमेकाला सांगतो की बाई असं झालेलं आहे, तसं आहे, एवढं म्हणजे मोकळा ढाकळा स्वभाव. आणि 4 लोकांना शिवाय जरी दिली त्या माणसाला काही वाटणार नाही, असा सुस्वभावी माणूस. आताच त्यांच्या मुलांनी पण सांगितलेलं आहे तसे ते आहेत. दोघांनीही, बनसाहेब व दरेकर साहेबांनी, त्यांची मुलं हे उच्च शिक्षित बनलेले आहेत. त्यांचा मुलगा बनसाहेबाचा BBA करतो आहे, 2 मुली आहेत. दरेकर साहेबांना 3 मुलं, 1 मुलगी आहे. मुलगा एक इटलीला आहे ना, इटलीला मुलगा आहे, तिकडे जॉब करतो आहे. 2 मुलं शिक्षण झालेलं आहे, इथंच आहेत. आणि मुलगी नोकरीला आहे, पोलीसमधनं. हां, म्हणजे मला एक खरंच असं काय चांगल्या म्हणजे अभ्यास करून वगैरे नोकरीला वगैरे लागलेले आपल्या कर्मचाऱ्याची मुलं आहेत असं लक्षात आलं की मलाच खूप आनंद होतो. कारण सर्रासपणे मी पाहतो आमच्या कोणत्याही सर्व पाहुणे मंडळीला पण मी सूचित करतो, म्हणजे एक प्रकारे की एसटीतल्या कोणत्याही कर्मचाऱ्याचे जर मुलं जर म्हटले तर ते अत्यंत म्हणजे उच्च पदावरच असतात. म्हणजे कोणी असं म्हणजे रिकामं राहत नाही. का तर त्यांनी लहानपणापासून घरात पाहिलेलं असतं की माझ्या आईवडिलांनी सेवाच केलेली आहे, कष्टच केलेले आहेत. म्हणून ते म्हणतात ना, ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तसा हा प्रकार आहे. त्याच्यामुळेच ते खूप चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेतात, मोठ्या पदावर जातात आणि त्याचा समाजालाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग होतो. आता दोघेही चालक आहेत. चालक म्हणजे एक जीवनाला दिशा देणारं होकायंत्र म्हणलं तरी चालतं. कारण त्यांनी अनेक प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवलेलं आहे. त्यांच्या त्या प्रवासाच्या दरम्यान त्यांनी प्रवास करवणारे जे प्रवासी आहेत ते मोठ्या मोठ्या पदावर जे लागलेले असणार आहे. एवढी ते खूप चांगल्या पद्धतीची विनाअपघात दोघांनी सेवा केलेली आहे. अशा पद्धतीचे हे आमचे दोघेही चालक. आणि विशेष म्हणजे तुम्ही मागं जरी पाहिला तर फार तिथंपर्यंत खुर्च्या लागलेल्या आहेत. खूप मोठा सोहळा पार पडतो आहे. कारण हे दोघांच्याही स्वभावाची ही पावती आहे म्हणलं तरी कमी ठरणार नाही. असे हे दोघेही खूप आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना प्रिय असे दोघेही आज सेवानिवृत्त होत आहेत. तर त्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एक सांगायचं म्हणजे काय होतं की सेवानिवृत्त होत आहे कर्मचारी म्हटलं की मग ते काय होतं की जवळ येणारे माणसं जास्त असतात, कारण येणारं बंडल जास्ती असतं. त्याच्यामुळं त्याचं नियोजन कसं करायचं हे आपण ठरवावं लागतं आणि ते तुम्ही ठरवणारे आहातच, त्यात काही विषय नाही. आणि त्याचं सुयोग्य नियोजन म्हणजे त्याचा वापर झाला पाहिजे. एक माझा एक सल्ला असेल त्याबाबतचा. त्यानंतर आतापर्यंत दोन्ही वहिनींना माझं सांगणं आहे, आतापर्यंत दोघीही आगाराची सेवा करत होते, रापा महामंडळाची सेवा करत होते. आता मुकेशने सांगितल्याप्रमाणे, सरांनी सांगितल्याप्रमाणे आता हे कुटुंबाच्या स्वाधीन होत आहेत. तर दोघांचाही योग्यप्रमाणे तुमच्याकडनं सांभाळ व्हावा अशी आमची अपेक्षा आहे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने. तरी परत एक वेळेस सरांनी खूप छान पद्धतीचं बोललेले आहेत, त्या दोघांच्या बी शुभेच्छा देताना.
आणि आमचे चव्हाण मेजर, मला वाटलं नव्हतं की ते एवढे छान पद्धतीनं बोलतात. बरं झालं माहीत झालं, आता पुढच्या भाषणाला तर आवर्जून नाव घ्यावंच लागणार आहे. मुकेश यांनी खूप छान पद्धतीचं प्रस्तावना केलेली आहे. रामेगावे यांनी दरेकर व बन दोन्ही साहेबांबद्दल त्यांनी ती खूप छान पद्धतीची कविता सादर केलेली आहे. आणि सर्व खरोखरच तुम्ही पाहिलं तर तिथंपर्यंत सगळे कर्मचारी आपतेष्ट बसलेले आहेत आणि गाड्या खूप मोठ्या प्रमाणात एखादी लग्न समारंभ आहे की इथपर्यंत सगळे जमा झालेले आहेत. कारण ते सगळे हे दोघांमध्ये असलेलं सर्वांचं प्रेम हे दाखवून देतं. तरी परत एक वेळेस दोन्हीही माझ्या खूप जवळच्या म्हणलं तरी चालते अशा चालक बंधूंना खूप खूप त्यांच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे पुढील आयुष्य निरोगी आरोग्य संपन्न असे जावो अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मोलाचा सल्ला तुम्ही दोन्ही तुमच्या लाडक्या कर्मचाऱ्यांना दिलात. यानंतर आभार प्रदर्शन झाले की ज्या ज्या मित्र आणि आपत्तेष्ट नातेवाईकांनी भेटवस्तू आणलेले आहेत, सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. मी त्यांना विनंती करतो. आता अध्यक्षीय समारोप झाला की आता अध्यक्षीय समारोप झाला. पुढला अध्यक्ष समारोप मी 2-3 वेळेस प्रत्येकाला विनंती केली होती जर कुणाची इच्छा असेल. आता कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलप्रमाणे अध्यक्ष समारोप झाला. आपण आभार प्रदर्शनाकडे येऊ. सर्वप्रथम सॉरी, कारण शाळा असल्यामुळे टाईम मला उशीर झाला आणि अध्यक्षांनी परवानगी दिली DM साहेबांनी आणि सर्व ST खात्यातील अधिकारी कर्मचारी यांचं सर्वप्रथम आमच्या पाहुण्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. कारण तुम्ही ग्रामीण भागातील एक रक्तवाहिनी म्हणा काय हरकत नाही. कारण शहरापासून खेड्यापर्यंत नेणारे तुम्ही STचे कर्मचारी अधिकारी आणि त्या कार्यक्रमामध्ये मी अचानक गुणवंत दरेकर आणि गोविंदजी बन, गुणवंत आणि गोविंद दोघांचा अर्थ एकच आहे. आणि मी थोडक्यात जे दोन्ही ड्रायव्हर या ठिकाणी चालक सेवानिवृत्त होत आहेत, ज्यांनी लहानपणी यांच्या ट्रॅक्टरवर म्हणा जीपवर म्हणा मोडक्या तोडक्या शिकले आणि महाराष्ट्राच्या त्या मोडक्या तोडक्या म्हणण्यापेक्षा चांगल्या लालपरीमध्ये सेवा त्यांनी आपल्या वयाच्या 58 वर्षापर्यंत संपन्न आज करत आहेत. आणखी काही तास बाकी आहेत. जिल्हा परिषद शाळा आणि ST ही महाराष्ट्राचा कणा आहे. कारण ST म्हणलं नगर आम्हाला ट्रॅव्हल्स जायचं, विमानानं जायचं, STनं जायचं आहे. आणि जिल्हा परिषद शाळा म्हणलं की नगर म्हणतात की मी जिल्हा प्रशिक्षक आहे. कारण इंग्लिश स्कूल आणि ट्रॅव्हल्स सध्या भारी वाटतंय. पण ज्यांनी STमध्ये जिल्हा परिषद शाळेत काम केलं त्याला माहीत आहेत काय अडचणी आहेत आमच्या. मी तर या मताचा आहे ST खात्यातील कर्मचारी अधिकारी, मिलिटरी, पोलीस, लाईट खात्याला यांना लाख रुपयाच्या पुढे पगार पाहिजे. हे माझं मत आहे. कारण ह्यांचं रात्रंदिवस सेवा करून भाऊजी आमचे गुणवंत दरेकर पुण्याला, स्वारगेटला, शिवाजीनगरला बरेच तरी काम केलं. कसल्याही प्रकारचा कुठल्याही STला कट न बसता धक्का न लागता औषधाला मागल्या 2 वर्षापूर्वी झाले त्यांनी चांगली सेवा केली. असंच त्यांचं आयुष्य पुढील काळामध्ये भरभराटी जावो. सर्व कुटुंब मित्रमंडळ यांच्या वतीनं पाहुण्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, अतिशय छान तुम्ही मार्गदर्शन केलात. यानंतर या आमच्या DM साहेबाच्या संकल्पनेतून जो कर्मचारी सेवानिवृत्त होतो त्याला त्याच्या घरापर्यंत बसमधून सोडण्याची महाराष्ट्रातला अतिशय पहिला उपक्रम आहे. त्याला अतिशय बसमध्ये सजवून त्याला शेवटचा सुद्धा सन्मान घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय साहेबांच्या संकल्पनेतून केलं आहे. साहेबाच्या संकल्पनेमधूनच आपला हा औसा आगार महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आला आहे. ह्या सुद्धा गोष्टी साहेबांनी अतिशय सुंदर केलेल्या आहेत आणि साहेबाच्या विविध संकल्पनेतूनच हा वेगवेगळे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न करतो. आजचा कार्यक्रम सुद्धा साहेबांच्या संकल्पनेतून अतिशय सुंदर पार पडला. यानंतर मी या कार्यक्रमाचा आभार मानण्यासाठी कुलकर्णी साहेबांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करावा.
आणि ज्यांनी सत्काराचा शाली श्रीफळ आणलेले त्यांनी झाल्यानंतर करून घ्यावं. पहिल्यांदा या कार्यक्रमाला अतिशय चांगलं असं नियोजन केलं त्याबद्दल मुकेश कांबळे यांचे आभार मानतो. आपल्या आगार व्यवस्थापक साहेब अतिशय हिरिहिरीनं प्रत्येक कार्यक्रमात सार्वजनिक कार्यक्रम त्यांनी आल्यापासूनच आपल्या आगारात चालू झाला. यासुद्धा कार्यक्रमाला त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य दिलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. दरेकर साहेब आणि बन साहेब दोन्ही माझे सहकारी आहेत, माझ्यासोबतच लागलेले आहेत, माझे अतिशय जवळचे मित्र. त्यामुळं मी भाषणासाठी टाळत होतो. मला माझे मित्र किंवा जवळ कोणतं माणूस जर रिटायर होत असलं, त्याची बदली होत असली तर बोलता येत नाही. त्यामुळं त्या दोघांचं पुढील आयुष्य सुखाचं भरभराटीचं जावो, निरोगी जावो. आणि त्यांच्या घरच्यांना एक नम्रतेची विनंती आहे. तुम्हाला त्यांनी 22 वर्षे 30 वर्षे सांभाळले. आता यानंतर तुमची सर्वांची जबाबदारी आहे की त्यांना सांभाळायची. आता आम्हाला कसं आहे, रिटायर झाल्यावर आम्हाला तुम्ही म्हणताल तेवढं पेन्शन मिळत नाही. सगळ्यांनी त्यांच्याकडं हट्ट करू नका. आम्हाला अतिशय 3-4 हजार रुपये पेन्शन मिळतं आहे. त्या पेन्शनमध्ये आमचंच भागायची मुश्किल इथे आहे. त्यामध्ये तुम्हाला द्यावं किती आणि सोयरेधाऱ्याचे कार्यक्रम अटेंड करावे किती, ही आम्हाला एक अतिशय अडचणीची ही आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांनीसुद्धा घरच्यांनी त्या दोघांसाठी हट्ट करू नये आणि त्या दोघाला सांभाळावं. इतके दिवस आम्ही एकोप्यानं राहिलो, तसंच तुम्ही सर्वांनीसुद्धा त्यांना घरी व्यवस्थित सांभाळावं ही नम्रतेची विनंती. आपण सर्वजण पाहुणे रावळे आलात, कार्यक्रमाची शोभा वाढविलात. तसेच STचे माझे सर्व कर्मचारी, सर्व संघटना प्रतिनिधी, विशेषतः करून दरेकर साहेबांचे आलेले ओमराजे यांचे सहकारी पुढारी डिव्हिजन सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. त्याबद्दल आपणा सर्वांचे, अधिकारीगणांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. सर्वांना एक कळकळीची नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी त्या दोघांतर्फे मी विनंती करतो आणि माझे आभार प्रदर्शन संपवतो. यानंतर जे आलेले पाहुणे मंडळी आहेत त्यांनी त्यांचा सत्कार करावा. Krishna in the mix.
कुणी माझी उडून गेली जाईल की मग तिकडे टाकतोय 2 मिनिटं जरा फोटो टाकतो. गाडी आहे वन हां लो थोडं पुढे नाही हो बनणार हवा कशात भरायला लागते. बंद नको हां या चालेल हां या इकडं दार उघडून इकडून या हा उतरा उतरा लावा तर समोर बघा पूर्ण या जवळ जवळ
बाईला उभा करून घ्या सर जरा इकडं. बघा समोर थांबा करते खुबार की अपनी भैंस चराए। आज की रात है, कल से वही से पे है, जी भर के नाच लो ना, घर वाले ना मापे हैं, क्लब पे अपना राज है, डरने की क्या बात है, ये तो बस शुरुआत है, ये तो बस शुरुआत है। अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। बाद में ना कहना कुछ भी, पहले ही दे दूं वार्निंग, पार्टी चलेगी टिल 6 in the morning। जी भर के ना चले वे भी नाच नाच के तोड़ दे सैंडल, आंटी पुलिस बुला लेगी तो यार तेरा कर लेगा हैंडल। सूचना जनहित में जारी, जिसको अपनी जान प्यारी, चुपचाप वो फ्लोर पे आए, फ्लोर पे आके नाचे गाए, नखरे बखरे ना दिखाए, शर्म को करते बाय बाय, माइकल जैक्सन वाले 2-3 एक्शन करके दिखाए। पार्टी करनी है हम पार्टी करेंगे, किसी के भी पापा से नहीं करेंगे, हम हैं बेटे हम, बाकी सारे पानी कम, हमें रोक के दिखाए जिसकी बम में है दम। मस्ती है